जसं आपण पाहिलं, आपण दिवसभर हे सगळं लाईव्ह करतोय, सोशल मीडियाला टाकतोय, त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहित आहे की दिवसभर आपण एका मागणीसाठी, म्हणजे खरं तर 1 तारखेच्या रात्रीपासून एका मागणीसाठी आपण पोलीस स्टेशनला येतोय आणि आता कमिशनर ऑफिसला पण आज आपण दिवसभर होतो. आजचा एक दिवस उलटून 4 तारीख पण सुरू झाली आहे. 1 तारखेपासून 4 तारखेपर्यंत आपण आलोय आणि आपली मागणी होती FIR दाखल करून घ्यावा. FIR दाखल करून घेणार नाही, FIR दाखल होऊ शकत नाही वगैरे वगैरे असं आपल्याला सतत सांगितलं गेलं आणि त्याच्या वेगवेगळी कारणं दिली गेली. ती का दिली गेली वगैरे याचा आपण आपल्या परीने अंदाज लावू शकतो. एक साधा मुद्दा होता की 3 दलित मुलींवर अत्याचार झालाय, तो पोलीस स्टेशनमध्ये झालाय, जातीय आणि शारीरिक मानसिक छळ करण्यात आलेला आहे, अॅट्रॉसिटी दाखल व्हावी, FIR नोंदवण्यात यावा. त्यांनी FIR नोंदवला जाणार नाही आणि पोलीस स्टेशनमध्ये झालं आणि पोलिसांनी केलंय म्हणून कदाचित FIR नोंदवून घेतला जाणार नाही वगैरे वगैरे हे कारण आपल्याला दिलीत. आणि आपल्यासोबत सातत्याने तायडे सर होते वकील म्हणून. दुपारपासून वंचित बहुजन आघाडीचे सकाळपासून सगळेच कार्यकर्ते कोथरूड पोलीस स्टेशनला पण होते आणि सुजात आंबेडकर दादा आपल्या सोबत होते, रोहित पवार दादा आपल्या सोबत होते, हे सगळे, अंजलीताई होत्या, हे सगळे आपल्या सोबत असताना पण काँग्रेसचे काही ते पदाधिकारी होते, राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी होते, एवढे सगळे असताना पण FIR नोंदवून घ्या याच्यासाठी आपल्याला सकाळी 10:30 पासून आजचा किती वाजले, 3 वाजत आलेत रात्रीचे, एवढा वेळ थांबावं लागलं. तरीही FIR नोंदवून घेण्यात आलेला नाही. आपण असं म्हटलं होतं, एक तर तुम्ही FIR नोंदवून घ्या, नाहीतर तुम्ही लिहून द्या की आम्ही अॅट्रॉसिटी अंतर्गत FIR नोंदवून घ्यायला नकार देतोय. तर त्यांनी ते करायलाही आम्ही विचार करतोय, आम्ही सांगतो, आम्ही सिनियरशी बोलतो, असं करत करत आजच्या रात्रीचे 3 वाजलेत आणि शेवटी सगळं म्हणजे आपली सगळी जेवढी निगोशिएशन पॉवर आहे, जेवढं आपल्याला बोलता येतं, जेवढं आपला माणूस म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचता येतंय आणि आपल्याला लिगल फ्रेमवर्क मधलं जेवढं इथल्या वकील म्हणून सगळ्यांना कळतंय आणि समजतंय, त्याच्या बळावर आपण त्यांच्याकडून हे लिहून घेतलंय की आपण त्यांना विनंती केली होती की अॅट्रॉसिटी दाखल करून द्या आणि त्यांनी लिहून दिलंय की अॅट्रॉसिटी दाखल होऊ शकत नाही. आता ह्या लिखित गोष्टीचं काय करायचं हे माझ्यापेक्षा तायडे सर जास्त सांगतील. आपली लढाई खरं तर सुरू झाली, एक मोठा टप्पा आज आपण पार केलेला आहे. अजून जोशाने किंवा अजून लढायचंय, म्हणजे खरं तर ही लढाई कठीणच असणार आहे, पण आपण लढत राहू. मी तायडे सरांना सांगते की त्यांनी पुढचं सांगावं. ताईंनी आता एकच मिनिट मागे जातो परिक्रमाला आता बोला. श्वेताताईंनी आता जे काही सगळं सांगितलंय सगळं आपण ऐकलेलं आहे. सकाळपासनं आपण सगळेजण आणि त्याच्या आधीपासनं 1 तारखेपासनं ह्या सगळ्या जणीच वेगवेगळ्या पद्धतीने पोलीस स्टेशनला जाऊन त्यांचा संविधानिक हक्क मागत होते FIR दाखल करून घेण्याचा. तोही झालेला नाहीये. हे किती दुर्दैवी आहे हे आपण सगळं बघतोय. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावरती प्रेशर आणलं गेलेलं आहे FIR दाखल न होण्यासंदर्भात. आणि आता पोलिसांनी आम्हाला असं स्टेटमेंट दिलेलं आहे की म्हणजे आपल्या सगळ्यांनाच रादर जी पीडित मुलगी आहे तिच्या अर्जावरती स्टेटमेंट येतं आहे की लेखी हा खुलासा पोलिसांनी दिलेला आहे की याच्यामध्ये प्रथमदर्शनी किंवा सकृत दर्शनी कुठल्याही प्रकारचा काही गुन्हा दखलपात्र काही घडलेला आहे असं दिसत नसल्यामुळे आम्ही FIR दाखल करून किंवा दखलपात्र गुन्हा दाखल करून घेऊ शकत नाही. खरं तर पोलिसांनी असं लिहून देऊन आपल्याला पुढच्या कायदेशीर याच्यासाठी एक महत्वाचा टप्पा आपण याच्या इथपर्यंत आता आलेलो आहोत आणि आपण इथे आता हे केलेलं आहे. कायदा स्पेसिफिक हे सांगत असताना पोलीस त्याच्या कॉन्ट्ररी जाऊन जर असं काहीतरी करत असतील तर हे याच्या मागे नेमकं कोण आहे, हे सगळं कोण चालवतंय हे आपल्याला सगळं बघायला पाहिजे. या सगळ्यात सकाळपासनं म्हणजे रादर 1 तारखेपासूनच आमच्यासोबत वंचित बहुजन आघाडी आहे, सगळ्यांच्या सोबत ते उभे आहेत. आज सकाळपासून तुम्ही सगळेजण इथे आहात याच्यासाठी तुमचे मानावे तितके आभार खरंच कमी आहेत. म्हणजे अक्षरशः तुम्ही नसतात तर आम्ही काय केलं असतं आम्हाला माहित नाहीये. बाळासाहेबचा फोन असोत किंवा रेखाताईचं इथे असणं असोत किंवा तायडे सरांचं इथे असणं असोत, अंजलीताई जे मघासपासून आतमध्ये बसलेले आहेत ते असोत, सुजात दादाचं इथे असणं असोत, हे सगळं आम्हाला ह्या लढ्याला सगळ्याच मुलींच्या दृष्टिकोनातनं ही एक खूप मोठी ताकद आमच्यासाठी आहे. हात जोडून विनंती आहे, असेच आमच्यासोबत या पुढेही राहा. हे इथे संपलेलं नाहीये, हे खूप मोठं काहीतरी करण्याची फक्त सुरुवात आहे. आपण हे एकत्र करूयात, तुमच्याशिवाय हे शक्य नाही होणार आहे. थँक्यू. आजच्या दिवसासाठी खरंच मनापासून थँक्यू. 1 तारखेपासून आपण जी काही कायदेशीर लढाई सुरू केली त्या कायदेशीर लढाईमध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी दुपारी DCP आदरणीय संभाजी कदम सरांना फोन करून विनंती वजा सूचना केली की FIR दाखल करा.
त्यानंतर आदरणीय अंजलीताई आंबेडकर, आदरणीय सुजादादा आंबेडकर या ठिकाणी आतापर्यंत आपल्या सोबत आहेत. आपण ह्या प्रकरणामध्ये BNS सेक्शन 74 आणि अॅट्रॉसिटी सेक्शन 31R 31S अंतर्गत FIR दाखल करा असा आग्रह आपण करत होतो. त्याचे प्रायमाफेसी पुरावे उपलब्ध असताना अॅट्रॉसिटी ऍक्टच्या सेक्शन 18A अंतर्गत पोलिसांना तसे अधिकार असताना सुद्धा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलेला नाहीये. परंतु पोलिसांना आता ही सुद्धा कदाचित माहिती असेल नसेल, आता आपण एक गुन्हा जरी दाखल केला नसेल परंतु कायदेशीर एक टप्पा मात्र पूर्ण केलेला आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, तिथून FIR दाखल करून घेतलेला आहे. त्यामुळे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांना चांगल्या प्रकारे अनुभव आहे. त्यामुळे आता जे काही आपल्याला लिहून दिलेलं आहे, अॅट्रॉसिटी फिर्यादीची मागणी अॅट्रॉसिटी ऍक्टची असताना सुद्धा पोलीस प्रशासनाने अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल आम्ही करता येत नाही हे जे काही लिहून दिलं, हा पण आपल्यासाठी एक एव्हिडन्सच आहे आणि तो त्यांनी आपली अॅट्रॉसिटीची तक्रार नाकारली हे पोलिसांनी त्यांच्या पत्रामध्येच मान्य केलेलं आहे. एक टप्पा आपण पूर्ण केलेला आहे. कायदेशीर लढाई अजून पूर्ण झालेली नाही. आतापासून ती लढाई खरी तर सुरू झालेली आहे. या लढाईमध्ये शेवटपर्यंत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब आपल्याला सहकार्य करणार आहेत हे मात्र मी आपल्याला सांगतो. यानंतर आदरणीय सुजातदादा आंबेडकर आपल्याशी संवाद साधतील. सर्वांना जय भीम. जय भीम. सर्वात पहिले आपल्या सर्वांना मी परत एकदा आपल्या सर्वांसमोर घटनाक्रम नाही मांडत. आपल्या सर्वांना घटना माहिती आहे काय घडली, पण याच्यामधल्या ज्या छोट्या छोट्या चुकीच्या गोष्टी झाल्या त्या आपण समजून घ्या. औरंगाबादची पोलीस पुण्यामध्ये येते, परमिशन आहे का, ज्युरिस्डिक्शन आहे का? औरंगाबादची पोलीस पुण्यामध्ये येते, पुणे पोलीसला सहकार्य घेते, ऑफिशियल करस्पॉन्डन्स आहे का, ऑफिशियल विनंती केलेली आहे का, किंवा कुठनंही औरंगाबादच्या सीपींकडनं पुण्याच्या सीपींना हे पत्र गेलंय का की तुमची टीम सहकार्य देईल? कारण सोपा मुद्दा आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की पोलीस जेव्हा कारवाई करते तेव्हा त्याच्या मागे एक लीगल प्रोसिजर चालते आणि त्याच्या मागे ऑफिशियल कमांड द्यायला लागते. ते असं नाही होत की औरंगाबादची 2 लोक निघाली, गाडी काढून पुण्यात आली आणि म्हटली मी गाडी काढली, तू येतो का फिरायला माझ्यावर? असं नाही होत. ऑफिशियल कम्युनिकेशन लागतं, त्या ऑफिशियल कम्युनिकेशनचा पुरावा पाहिजे. आता ज्या 3 पोरी आहेत ज्यांच्या घरावरती पोलीस घुसले आणि ज्यांना त्रास दिला गेला, ज्यांच्यावरती जातीवाद खाल्ला गेला, या 3 पोरींकडचं लोकेशन कुठनं मिळालं हा एक महत्वाचा प्रश्न मिळत राहतो. आणि जर आपण तपास केला तर आपल्याला कळतं की ह्यांचं लोकेशन सिम कार्ड ट्रेस करून मिळालेले. आता सिम कार्ड ट्रेस करायला सुद्धा एक ऑफिशियल FIR लागते आणि ह्या ऑफिशियल FIR ची सुद्धा आम्हाला प्रत दाखवली गेली नाही. हा एक महत्वाचा मुद्दा समजा. म्हणजे औरंगाबादची पोलीस पुण्यात का येते? पहिला प्रश्न. त्याची परमिशन होती का? दुसरा प्रश्न. फोन ट्रेस का केला? तिसरा प्रश्न. त्याची परमिशन होती का? चौथा प्रश्न. 3 पोरींच्या घरी पोलीस घुसले. औरंगाबादचे फक्त 1 पोलीस महिला होती, बाकी सगळे पुरुष होते. त्यांच्याकडे वॉरंट होते का? सिव्हिल ड्रेसवरती उभे होते, ते अलाउड नाहीये. त्यांच्याकडे वॉरंट होतं का? मुलींना उचलायला, त्यांना दिवसभर रिटेन करायला त्यांच्याकडे परमिशन होती का? हे सगळे महत्वाचे प्रश्न उपस्थित आहेत. त्याच्या पुढे जाऊन आपण एक गोष्ट समजून घ्या की जेव्हा 1 तारखेपासून या मुलींनी एक मोठा लढा उभा केला की आम्हाला आमचा FIR तरी दर्ज करून घ्या, पोलिसांनी 3 दिवस लावलेत FIR दर्ज करायला. अजूनही FIR दर्ज झालेला नाही. आज दिवसभर इकडे बरेचसे लोक होती, बरेचसे सामाजिक संघटनेचे पक्षाचे कार्यकर्ते आले, त्यांनी एक महत्वाचा लढा दिला. आणि त्याच्यानंतर आता शेवटी जेव्हा रात्री आपण जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांशी भांडलो तेव्हा त्यांना शेवटचं हे म्हटलं होतं की आम्ही तुम्हाला 48 तास देणार नाही आहोत FIR दर्ज करायला, तुम्ही आत्ताच्या आत्ता सांगा की FIR करणार आहात की नाही, आणि जर तुम्ही FIR करत नसलात तर आम्हाला लेखी द्या. त्यांनी पहिलं पत्र आपल्याला दिलं आणि त्यांनी उडवाउडवीचं ते पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये FIR का करत नाहीयेत आणि अट्रॉसिटी का दाखल करत नाहीत ह्याच्याबद्दल कोणताही खुलासा नव्हता. आता आपण शेवटचं जे आता जे पोलिसांनी पत्र दिले त्याच्यामध्ये पोलिसांनी साफ लिहून दिले की आम्ही अट्रॉसिटी दाखल करणार नाही आहोत. आता आपला लढा इथपासून सुरुवात होतो, लोक असे म्हणतात, कारण संविधानानुसार कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये अट्रॉसिटीचा गुन्हा घेणं नाकारता येत नाही म्हणजे नाही.
तर आता आपली लिगल लढाई इकडनं चालू होती की पोलिसांनी जेव्हा आपल्याला सांगून दिलं की आम्ही FIR आणि अट्रॉसिटीचा FIR दर्ज करून घेणार नाही, आपलं लिगल बॅटल, कोर्टातलं बॅटल आत्तापासून चालू होतं. आणि मी परत एकदा, जसं अरविंद तायडे सर म्हटले तसं परत एकदा आपल्या सर्वांसमोर म्हणतो की सोमनाथ सूर्यवंशी लढ्याचा आपल्या सर्वांना इतिहास माहिती. आपण एकदा पोलिसांना सुप्रीम कोर्टमध्ये नेऊन झुकवलेलं परत झुकवण्याशिवाय राहणार नाही. जय भीम. आणि जाताना माझी सर्वांना एकच विनंती आहे की आपण सर्वांनी, आपल्यापैकी काही जणांनी 3 दिवसासाठी, आता काही जणांनी 24-24, 12-12 तास एक पोलीस स्टेशनमध्ये काढलेत, उभे राहिले. आपला लढा ह्याच्याहून जास्त पुढे ताकदीचा होणार आहे, तीव्र होणार आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आता सर्वांनी शांततेने घरी जावं, विश्रांती घ्यावी. आपला पुढे लढा खूप महत्वाचा आहे. आपण सर्वांनी आपली ताकद त्याच्यासाठी राखून ठेवावी. मी खास करून इकडे असलेल्या ॲडव्होकेट परिक्रमाताई, श्वेताताई आणि ज्या लोकांनी, आपल्या सर्व सहकाऱ्यांचं नाव नाही माहिती, मला माफ करा, पण ज्या ज्या लोकांनी खास करून त्या 3 मुलींना सपोर्ट केलं पहिल्या दिवसापासून, त्याचबरोबर सगळ्या सामाजिक संघटनेचे, पक्षाचे, वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते ज्यांनी एक महत्वाचा लढा उभा केला आणि ह्या पोरींना या लढ्यामध्ये बळ दिला, त्या सर्वांचा मी धन्यवाद करतो. आणि परत एकदा विनंती करतो की ही लढाई संपली नाही. आपण सर्वांनी शांतता ठेवून, कुठलाही गोंधळ न घालता, शांतचित्ता बाळगत घरी जावं आणि आपण आपली लढाई उद्यापासून परत सुरुवात करू. सर्वांना माझा जय भीम. जय भीम.